सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील 2 विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत महापालिकेला त्या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत। बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील मरण पावलेल्या मुलींची नावे समोर आलेली नाहीत, परंतु इयत्ता 9वी मधील या विद्यार्थिनी शिकत असल्याची माहिती समोर आली असून विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजते। शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महानगरपालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्यासह या भागामध्ये भेट दिली असता नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या। यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार कोठे यांनी संबंधित विद्यार्थिनींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे पोस्टमार्टम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे। त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे। मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं। अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात, त्यामुळे नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं। पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं। इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्या कॅमेरा उपचार करून घेतलं पाहिजेत। त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे। त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल। आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल। परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे। त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत। आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे। खरं तर यामध्ये